हे आहेत उद्धव ठाकरेंचे अकोल्यातील उमेदवार, ज्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आणि नगरसेवक म्हणून निवडून आले। अकोला महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार सागर भरुका हे जिंकले। त्यांनी भाजपचे उमेदवार अजय शर्मा यांचा पराभव केला। विजयानंतर सागर भरुका यांनी आपला संकल्प पूर्ण करत सिटी कोतवाली ते खाटूश्याम मंदिरापर्यंत लोटांगण घालत अनोखी विजयी मिरवणूक सुद्धा काढली। सागर भरुका यांनी 325 मतांनी विजय मिळवत प्रभाग क्रमांक 12 वर उभाटाचा झेंडा फडकवला असून शिवसेना उभाटाचं अस्तित्व शहरात टिकवल्याचं दिसून येत आहे। जय श्री श्याम, जय श्री राम। मैं अपने घर पे हमारे श्याम जी का दर्शन लिया हूँ, मेरे माता भाई भाभी परिवार का दर्शन लिया हूँ और अब मैं निकल पड़ा हूँ श्री रामदेव बाबा श्री खाटू श्याम जी मंदिर गीतानगर लोटांगन करते हुए। ये संकल्प लिया था अगर बाबा ने मुझे जिताया तो बाबा के दरबार में मैं धन्यवाद कहने आऊँगा। जय श्री श्याम। अकोला महानगरपालिकेच्या 80 जागांसाठी निवडणूक पार पडली। या निकालात हाती आलेल्या माहितीनुसार भाजपचे 38, राष्ट्रवादीचा 1 असे महायुतीचे 39 तर काँग्रेसचे 21 आणि राष्ट्रवादी पवारांचे 3 नगरसेवक आघाडीवर होते। त्यातले काही निवडून देखील आले। त्यासोबतच ठाकरेंचे 5, वंचितचे 6 आणि MIMचे 3 आणि शिवसेनेचा 1 असे नगरसेवक निवडून आलेत। अकोला महापालिकेत एकेकाळी सत्ता असलेल्या वंचितची मात्र मोठी पिछेहाट या निमित्ताने पाहायला मिळाली, तर दुसरीकडे महायुतीला मोठं यश या ठिकाणी मिळताना दिसते। महायुतीला जर शिवसेनेने पाठिंबा दिला तर सध्याच्या आकड्यांनुसार तिथे महायुतीची सत्ताही स्थापन होऊ शकते आणि विदर्भात भाजपला आणि महायुतीला आणखीन एका महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवता येऊ शकतो। एकूणच या उमेदवाराची चर्चा, त्याने केलेलं हे कृत्य, अनोखी मिरवणूक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा। भैया आगे चलो, आगे चलो, हवा